राम राम साहेब. राम 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 राम. राम राम साहेब. हे जे कांदा आहे माझा, हे पुणे फुरसुंगी, पंचगंगा कंपनीचा पुणे फुरसुंगी नावाच्या जातीचा कांदा आहे. ओके ओके. आम्ही आतापर्यंत कांदे शिपीत गेलो. पहिल्याच वर्षी हे बेडवर आणि दुहेरी ठिबक करून लागवड केलेली आहे. पण आता याचं काय करावं काय नाही हे काय कळलं. तर 50 दिवस झालेत, अशी साईज आहे, काय करावं लागतं याचं आम्हाला मार्गदर्शन करा तुम्ही. धन्यवाद भाऊ. तर हा प्लॉट अगदी 50 दिवसाचा तुमचा आहे आणि सध्याची परिस्थिती अगदी समाधानकारक आहे. एवढं काही याच्यामध्ये कुठलं फार काही कमकुवतपणा किंवा फार काही रोगग्रस्त असा कुठलाही प्रकार नाही. पण कांदा हा लवकर येणारं पीक असल्यामुळं त्याला अन्नद्रव्याची पूर्तता ही त्याच्या वेळेनुसार जर दिली तर अजूनही डेव्हलप होण्यामध्ये आपल्याला खूप मदत होईल. बरं. तर सध्याची ती तुमची परिस्थिती, मुळाची संख्या समाधानकारक वाढ आहे. मुळा फ्रेश आहेत, अगदी कुठलीही बुरशी नाहीये. तरी पण प्रिकॉशन म्हणून तुम्ही यामध्ये एकरी 52 किलो मार्केटला एक प्रीमियम ग्रेड मध्ये रुटेक्स मिळते आपल्याला. रुटेक्स म्हणजे मुळ्याचं. रुटेक्स म्हणजे त्याच्यामध्ये 4 घटक असतात. बरं. एक तर पोटॅशियम ह्युमाइट ग्रेड येते त्याचा. बरं. त्याच्यात 60% ह्युमिक येते. बरं. त्याच्यामध्ये 10% सीविड एक्स्ट्रॅक्ट येते. बरं. 7% फॉलिक ऍसिड येते आणि 8% पोटॅश येते. बरं. म्हणजे यांनी काय होते, तुमचे 4ही कामं होतात. एक तर मुळाच्या संख्या डेव्हलप होतात, म्हणजे अन्न फास्ट घेईल, झाड ग्रोथ होती. सीविड एक्स्ट्रॅक्ट 10% असल्यामुळे तुमच्या ज्या पातीला जी शायनिंग आहे खूप चांगली चकाकी येऊन जाते आणि पात मोठी होते. बरं. आणि फॉलिक ऍसिड 7% असल्यामुळं फ्लावरिंग फास्ट होऊन जाते याला. आणि 8% पोटॅश मिळालं म्हणजे कांदा पोषण्यासाठी तुम्हाला त्याला खूप पोषक, म्हणजे रुटेक्स ही कांद्यासाठी एक संजीवनी आहे. ती आपल्याला एकरी 52 किलो रुटेक्स खालून सोडायचं आहे. नंबर 2 वरी पातीवरती काही जास्त नाही, पण नेमकाच करप्याचे डॉट्स चालू आहे. तर याच्यासाठी आपल्याला एक बायोएफ मॅजिक, हे जे प्रोडक्ट आहे बायोएफ मॅजिक, याच्यामध्ये फिश प्रोटीन 35% असतात. अॅमिनो ऍसिड म्हणजे मच्छीचं ऑइल आणि अॅमिनो ऍसिड 30% असतं. परत त्याच्यामध्ये फॉलिक ऍसिड असतं आणि मायक्रोन्यूट्रन असतात. बरं. याच्यासोबत एक तुम्हाला फक्त साधं बुरशीनाशक घ्यायचे, साप. बरं. हे 40 मिली पंपाला ते 30 ग्राम असं म्हणून फवारणी करायची आणि रुटेक्सची ड्रिंचिंग करा. 15-20 दिवस काही करायची गरज नाही. धन्यवाद.